आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर युवराज पाटील सर, जे माझ्या ते 1994 पासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल, कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावर त्यांनी काम केलेलं. त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आता गप्पांना आपण थेट सुरुवात करूया. थोडी फ्लॅशबॅक पासून करूया. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमची कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग जेव्हा करायचं ठरलं तेव्हा कसं ठरलं, कोण होतं त्याच्या मागचे प्रेरणास्थान ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं? माझी जिल्हा परिषद शाळा होती खेडेगावातली 7वी पर्यंत. त्याच्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 10वी पर्यंत, आणि डिप्लोमा रुरल. आमचं अदर डिप्लोमापेक्षा आमचा रुरल एक सब्जेक्ट जास्त असल्यामुळे आमच्या डिप्लोमाला DCRE म्हणून संबोधलं जात होतं. तर आमचं पॉलिटेक्निकला 92 पर्यंत अमरावतीला एज्युकेशन झालं. आणि घरात आमचे मोठे बंधू सिव्हिलला असल्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आम्हाला. अच्छा. आणि मग तुम्ही ह्याला सुरुवात झाली, पण त्याच्यातला पुढचा आणखीन एक प्रवास मला विचारायचा आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट जो केलात, तर तेव्हाची काय आठवण आहे का, जो स्वतः इंडिव्हिज्युअल जबाबदारी घेऊन पहिला प्रोजेक्ट केलात? तर तेव्हा काय दडपण आलेलं काम करताना किंवा काय? नाही, दडपण आलेलं नाही, कारण डिप्लोमा पासूनच बेस पासून आम्ही म्हणजे टचिंग मध्येच होतो सिव्हिल मध्ये. आणि असं काही हे नाही, पण जळगावमध्ये प्रोजेक्ट करताना सुरुवातीला अनुभव यायचे असे लाईन आउट पासून वगैरे, पण ते फ्रिक्वेंटली हे झाले. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता तुम्ही बघितलं असेल, अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात, अनस्किल्ड लेबरचं, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? आम्ही कामाच्या पहिले त्यांना थोडं समजून वगैरे घेतो, किंवा त्यांच्या हे जाणून घेतो आम्ही. त्याच्यामध्येही काही अनस्किल्ड मध्ये हुशार लेबर असतात की त्यांच्याकडूनही आपल्याला काही काही शिकायला मिळतं. त्यानुसार आम्ही वर्किंग करतो. म्हणजे असं नाही किंवा अनस्किल्ड आहे म्हणजे तो टोटलच थम्सअप असतो असं नाही. म्हणजे आम्हाला किटीवेअर करताना अनस्किल्ड लेबर पासूनही चांगलं शिकायला भेटलेलं आहे. बरोबर. प्रत्येक माणूस काहीतरी आपल्याला शिकत असतो या सगळ्या प्रवासात. दुसरं, या फील्डमध्ये आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करता, तर त्याच्यात बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला हे घर पूर्ण करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? आम्ही क्वालिटीची तडजोड नाही करत. क्वालिटी आणि बाकीचं म्हणजे लेबर वर्क वगैरे जे असतं त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं आमचं. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, ते म्हणजे तुम्ही जसं हे क्षेत्र बदलताना बघितलंय तसं तुम्ही जळगाव जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे एवढ्या वर्षातला. तर आता जळगाव जिल्ह्याला जर पुण्या मुंबई सारखं पुढच्या 15-20 वर्षात पुढे न्यायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? यांच्या याच्यामध्ये समजा हे मोस्टली स्किल्ड लेबर हे पाहिजे, आणि मटेरियलचं हे चांगलं हे पाहिजे. बरोबर. जसं आता आपल्याकडे कसं आहे, जो थिंकिंग पॅटर्न आहे, जसं आर्टिफिशियल सँड आणि नॅचरल सँड, यामध्ये लोकांचा अजूनही नॅचरल सँडकडेच ओढ आहे. तर नॅचरल सँड आता कसं आहे, डिपेंड झाले म्हणजे मिळत नाही, आणि हा कॉन्सेप्ट बाकीच्या लोकांपर्यंत फिजिबल नाही झालाय. तर तो कसा हे करता येईल त्याच्यानुसार, जसं ब्रिक वर्क मध्ये रेड ब्रिक, तुमच्या सिमेंटच्या ब्रिक, शिपोरेट ब्रिक्स वगैरे असतील असं. पण मग ह्या सगळ्यासाठी शासन काय पावलं उचलू शकतं असं तुम्हाला वाटतं, लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी? आर्टिफिशियल सँड वापरा, हे ब्लॉक्स वापरा. अरे, शासनाने PWD ने मेन्शन केलेलं आहे त्यांच्या DSR मध्ये, कंपल्सरी केलं की तुम्ही फ्लायशच्या ब्रिक यूज करा, सिपोरेक्सच्या करा, आर्टिफिशियल सँड करा, सर्व हे केलेलं आहे त्यांनी. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आम्ही IS कोडनुसारच मॅक्सिमम ट्राय करतो. आणि करंटली जसं पहिले 450 होतं, आता 550 आलेलं आहे. त्याच्यानुसार जे अद्ययावत आहे त्याच्या याच्यानुसार करतो, आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या याच्यानुसार हे करतो. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? जामनेरला वापरलंय आम्ही 2-3 कमर्शियल प्रोजेक्ट. बरं. मग कसा होता तुमचा अनुभव आयकॉन स्टील बरोबर? चांगला आहे. चांगला. आणि आता शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तुमच्या यशाचा फॉर्म्युला काय सांगाल?
सल्ला देताना मी क्वालिटीशी तडजोड नाही करत आणि बरोबर. टाइम बाउंडिंग प्रोजेक्ट झाले हो. तरच आपण त्याच्यात टिकू शकतो. बरोबर. लेझी जर हे झाले तर मग बरोबर. काही खरं नाही. येस, असं. नक्की. सो हे होते इंजिनियर युवराज पाटील सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन मध्ये वेळेची मर्यादा फार महत्वाची आहे, ती पाळली पाहिजे आणि तुम्ही जर वेळेत प्रोजेक्ट तो कम्प्लीट केलात तर येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही फार लॉंग टर्म पर्यंत जाऊ शकाल. ओके. हा त्यातला फार महत्वाचा पार्ट आहे. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार की थँक्यू. तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशाच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती ओके. तुमच्या हातून घडावी याच आयकॉन नक्कीच तर्फे नक्कीच मनपूर्वक आमचंही सहकार्य असेल तुम्हाला. नक्की नक्की. Thank